पातळीवर चाललेल्या इराण आणि इराक युद्धाची जी परिसीमा आहे ती आता कोल्हापुरात देखील आपल्याला पाहायला मिळते। आता या पार्श्वभूमीवर, या युद्धाच्याच पार्श्वभूमीवर आता एकंदरीत बघायला गेलं तर ही कोल्हापूरची जी रांग आहे, ही रांग दुसऱ्या कुठल्या गोष्टीसाठी नाही तर फक्त आणि फक्त घरगुती गॅस सिलेंडरच्या या तुटवड्याचा कुठेतरी एक भीती निर्माण होईल म्हणून हे सगळे झालेले आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण बघायला गेलं तर कोल्हापुरातून मोठीच्या मोठी ही रांग आहे कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात ही आपल्याला झाल्याची पाहायला मिळते। ही सगळी जवळपास कोल्हापूरकर एकंदरीतच यामध्ये गर्दी केलेला आपल्याला पाहायला मिळते। काही महिला देखील आहेत। काय एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आला आहात, काय निघाला आले? सिलेंडरच नाही आहे घरात, मेन जेवण करायला सिलेंडर नाही आता, त्याच्यासाठी गर्दी देऊन थांबावं लागायला। काय नेमकं आत्ताचं नेमके एकतर म्हणजे दर पण वाढलेले आहेत आणि आता सिलेंडरचा तुटवडा देखील आता आपल्याला तसा पाहायला मिळतो। सिलेंडरच तुटवडा सिलेंडरचाच व्हायला लागलाय आणि आता सिलेंडर मला लय गरज आहे एवढी, पण आता एवढी मोठी लाईन आहे, सिलेंडर मिळतोय की नाही हे कळणार झालंय। किती वाजल्यापासून आहात? तरी 9 वाजल्यापासून थांबले। 9 वाजल्यापासून आहात। अचानकच म्हणजे तुम्हाला एकंदरीत तसं काय सांगितलं गेलं होतं? सिलेंडर शॉर्टेज आहे म्हणून सांगितलेलं आणि आता 21 दिवस झाल्यानंतर ना नंबर लावणार, 30 दिवसांना सिलेंडर मिळणार म्हणून सांगितलं। 20 दिवसानंतर सिलेंडर मिळणार असं अशा पद्धतीनं काही त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं, असं काही म्हटलं जातंय। दादा किती वाजल्यापासून आहे? 9 वाजल्यापासून। 9 वाजल्यापासून आहेस। काय नेमकं सांगितलं होतं एवढा वेळ बुकिंगला तिने वेळ लावलेला। आता आम्ही काल पण आलेलो, काल बुकिंग केलं आणि आज गॅस न्यायला लावले। पहिला कसं 21 दिवसाचं होतं, आता 31 दिवसाचं अचानक केल्यामुळं सगळ्यांचीच धावपळ झाली। तू नेमकं कुठं राहतोस आणि कुठल्या एरियात? मी राजारामपुरी चौथ्या गल्लीत राहतो। हे सगळे राजारामपुरीतलेच आहे? हे राजारामपुरीतले नेहमी टाकाळ्यावरचे इकडचे तिकडचे आलेले। तर बघायला गेलं तर कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरामध्ये ही जी गर्दी आहे आपल्याला पाहायला मिळते। या सगळ्या एकंदरीत या पार्श्वभूमीवर आता लहान मुलं किंवा काही ज्येष्ठ नागरिक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। यामध्ये जवळपास यामध्ये महिला देखील आहेत। काय सांगाल यामध्ये काय नेमकं तुम्हाला सांगितलं गेलं होतं? नाही तसं काही नाही, पण आपलं गॅस संपलाय ना, आता ती ऑनलाईन बुकिंग बंद आहे ना, आणि फोन आमची जी गाडी येते ते फोनवाले पण फोन उचलत नाही, त्यामुळे इथे यावं लागले आज। किती वाजल्यापासून तुम्ही थांबला? नाही मी 1 तास झाले की आलो। कमीत कमी 9 वाजल्यापासून ही जी गर्दी आहे ते आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतंय। या सगळ्या गोष्टीवर यामध्ये दादा किती वाजल्यापासून तुम्ही थांबलाय? मी आता 9 वाजल्यापासून थांबलोय। 9 वाजल्यापासून थांबलाय। काय नेमकं काय सांगितलं गेलं एवढी मोठी गर्दी झालेली आहे? नाही म्हणजे फोन लावला मी घरातून, पण फोन काय लागला नाही, शेवटी फोन रिसिव्ह झाला नाही किंवा लागला नाही, म्हणून मी इकडेच आलो होतो शेवटी। काय गॅसचा तुटवडा आहे असं सांगितलं गेलंय की काय? गॅसचा तुटवडा आहे असं सांगितलेलं नाही, पण फोनच उचलला नसल्यामुळं माझी KYC पण करायची होती, त्यामुळं आलो। KYC मुळे हे सगळे प्रॉब्लेम झाले? नाही, KYC मुळे नाही थोडा प्रॉब्लेम झालेले। हे इराण आणि अमेरिकेचं जे युद्ध चालू आहे त्याच्या पार्श्वभूमीवर गॅसचा तुटवडा आहे, त्यात दर पण वाढल्यात किंवा कुठं काय तर हे केलेलं आहे, त्याचा असं काहीतरी भाव केल्यासारखं मला तर वाटते। पण अजून सुद्धा तशी काय परिस्थिती निर्माण, आणि गॅसचे ब्लॅकनं वगैरे विकतात ते सुद्धा त्यांनी पण दर वाढवून ठेवले। कितीपर्यंत मिळतो ब्लॅकचा? नाही एवढा पण माहिती नाही, पण मला आता सकाळी ऐकिवात आलं की 1300 रुपयेपर्यंत 1300 रुपयेपर्यंत विक्री चालू आहे बाहेर करायला। मात्र एकतर म्हणजे सरकारकडून तसं सांगण्यात आलेलं आहे की यामध्ये भिण्याचं काही कारण नाही आहे, तरी पण एवढ्या मोठ्या रांगा लागल्या। हा, लोकांना कुठं तर भीती वाटते की बाबा आपल्याला गॅस कुठं काय मिळेल नाही मिळेल, म्हणून ते लोक मला तर वाटते की यायला लागलं असं वाटतं। लोकांना कुठेतरी भीती वाटेल आणि याच पार्श्वभूमीवर ही आता गर्दी आपल्या झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण अजून काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। इथं मोठ्या संख्येने इथं जे नागरिक आहेत ते इथं आलेले आहेत आणि ह्यामध्ये रांगा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही ठिकाणी इथून काही खडाजंगी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र गेल्या काही दिवसांपासून हा जो तुटवडा आहे हा तुटवडा कुठेतरी यामध्ये येणार आहे। दादा काय नेमकं सांगाल? काय नेमकं सांगाल काय यामध्ये आता एवढ्या मोठ्या संख्येने गर्दी झालेली आहे? शॉर्टेज आहे असं समजायला हरकत नाही, त्यामुळे होम डिलिव्हरी सध्या बंद आहे त्यांच्या,
त्या मात्र सरकारकडून सांगण्यात आलं की शॉर्टेज कोणत्याही प्रकारचं होऊ नये अशी आम्ही दक्षता घेतलेली आहे. बरोबर आहे, ते म्हणतात बरोबर आहे. खरं सध्या होम डिलिव्हरी बंद आहे असं आम्हाला समजलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ शॉर्टेज असल्याशिवाय का होम डिलिव्हरी बंद आहे असं आम्हाला वाटतंय की शॉर्टेज आहे. यामध्ये घरगुती जे गॅस सिलेंडर आहेत त्यामध्ये बुकिंग तुम्ही देणारच नाही असं त्यांनी सांगितलं आहे. नाही असं काही बोललेले नाही आहे. देणार आहेत बोलले, खरं इथं येऊन घेऊन जावा बोलले. किती तारखेपासूनचे हे तुम्ही बुक केलेले आहे? मी 5 तारखेचं बुकिंग आहे माझं आणि ते 6 तारखेला यायचं अपेक्षित होतं किंवा रविवारपर्यंत यायला पाहिजे होतं. आम्ही उजळावाडीला राहतो, तर तिथं दर रविवारी येत असतो सिलेंडर. तर सध्या ते सिलेंडर आलं नसल्या कारणाने तिथं घ्यायला आलेलो आहे. मी सकाळी बरोबर 9:15 वाजता इथं 9 वाजता आलेलो आहे. यामध्ये आता 2-3 दिवसांपूर्वीच गॅस सिलेंडरच्या रक्कम वाढल्या होत्या, मग आता त्याच दराने तुम्हाला मिळणार आहे की जुन्या दराने मिळणार आहे? नाही, नवीन दराने ज्या दिवशी जो दर असतो तेच करणार ना रिसिव्ह. ते काय मागच्या रेटनं काही देणार नाही. 5 तारखेला जो रेट होता तो 60 रुपये कमी होता, खरं आता 60 रुपये चढ देऊन घ्यायला लागणार आहे. जसं की आता आपण पाहिलं कोल्हापूरकरांच्या या ज्या गर्दी झालेली आहे आता आपल्याला पाहायला मिळते आणि यामध्ये LPG गॅस सिलेंडरचा कुठेतरी तुटवडा निर्माण झाला आहे, शॉर्टेज निर्माण झालं आहे असे कुठेतरी एक गॅस सिलेंडरकडून सांगण्यात आलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर या गर्दी रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.